आपण जर पाहिलं असेल तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ असेल, माढा असेल, करमाळा तालुक्यामध्ये जे आहे ते सीना नदीकाठच्या पूरबाधितांना जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे। आपण जर पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांचे संसार जे आहे ते उद्ध्वस्त झाले। आणि याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या अनेक निवारा केंद्रांना जे आहे ते सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी थेट ग्राउंडवर उतरून जे आहे ते निवारा केंद्रांना थेट भेटी देण्याचं आजपासून काम सुरू केलं। आपल्या समेत आपण जर पाहिलं तर या माढा तालुक्यातल्या चिंचगाव इथं या ठिकाणी जे आहे ते जिल्हाधिकारी थेट जनतेमध्ये बसून पूरबाधितांशी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळाले। आपल्या समेत जिल्हाधिकारी आहेत। साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीची परिस्थिती सध्या आहे? जिल्ह्यावर मोठं संकट कोसळलं होतं, सध्या परिस्थिती काय आणि थेट आपण आज पूरबाधितांशी चर्चा साधताय, काय एकंदरीत समस्या? बघा, 21-22 तारीखला आमच्याकडे मोठा पूर आला होता। धाराशिव, सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये मोठा पाऊस झाल्यामुळे सीना नदीमध्ये जे विसर्ग होती ते 2,12,000 क्युसेक्सचा झाला होता। आणि 6 तालुके माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट हे 6 तालुक्यामध्ये 88 गावे बाधित झालेले होते। त्यामध्ये माढा सगळ्यात जास्त प्रभावित झाला होता। आणि हा जो बेल्ट आहे, महेशगाव, निमगाव, दारफड, सुलतानपूर, राहुलनगर, तुमच्या केवड, मुंगशी हे सगळेमध्ये पाणी पूर्ण गावांमध्ये शिरला होता। 4-4, 5-5 फूट घरी 4-4, 5-5 फूटपर्यंत पाणी होता घरीत। आता पहिला जे फेज होता तो बचाव कार्याचा होता, लोकांना मला पाण्यातून पुरातून बाहेर काढायचे होता। तर NDRFची तुकडीने इथे महेशगावमध्ये लोकांना बाहेर काढला। बचाव कार्य संपला आहे। एकही मृत्यू जवळपास पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही 4,521 लोकांना पाण्यातून आम्ही पुरातून बाहेर काढलं आहे। जवळपास 17 टीम्स होत्या। आम्ही त्या दिवशी मी कोल्हापूरतून 3 टीम्स, सांगलीतून 3 टीम्स, पुण्यातून 2 टीम्स, लातूरतून 1 टीम आणि आमचे 8 टीम होते जिल्ह्यामध्ये। NDRFची 2 तुकडी आम्ही बोलून घेतली। आर्मीला पण आम्ही कॉल केला होता सुलतानपूरमध्ये। तो बचाव कार्य आता संपला आहे। एकही माणूसचा मृत्यू नाही झाला पुरामुळे। आता राहत कार्याचा जो फेज आहे तो सुरू आहे। राहत कार्यामध्ये सगळ्यात जो मोठा प्रश्न होता तो चाराचा होता। चारा 5-6 जिल्ह्यातून आमच्याकडे आता येत आहे। 3-4 दिवसापासून चाराचा जो हे आहे सप्लाय आहे तो एकदम रेग्युलर झालेला आहे। काल मला वाटतं की माढामध्ये 40 टन चारा गावपर्यंत गेला आहे। आजही मला वाटतं की 30-40 टन पुन्हा एक वेळी जाणार। हा जो महेशगाव आहे तिथे काल 2 टन गेला होता, तर आता पुन्हा 2 टन जाणार। इथे मी बसलो होतो, त्यांची जर मागणी आहे की अजून आम्हाला वाढवा तर अजून आम्ही वाढू शकतो, कारण चाराचा जे पूर्ण सप्लाय लाईन अप आहे, सप्लाय चेन आहे, तो आम्ही गेल्या 2-3 दिवसात सेटअप केलेला आहे। त्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे। आम्हाला सफाई अभियान उद्यापासून आम्ही सुरू करू। JCB, ट्रॅक्टर हे सगळे आम्ही व्यवस्था केलेले आहे। CO जिल्हा परिषद साहेबांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यापासून पूर्ण जिल्ह्यामध्ये सफाई अभियान आम्ही सुरू करणार। महेशगावमध्ये पण आम्ही सफाई अभियान सुरू करणार। 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू हा पण घरात आता पोहोचणे सुरू झालेलं आहे। राशन किट जे वेगवेगळे स्वयंसेवी संस्था, उद्योगपती, बरेच लोकांनी आम्हाला, सर्वसामान्य नागरिकांनी आम्हाला दिलं आहे, ते पण आम्ही महेशगावमध्ये आम्ही ऑलरेडी पुरवठा केलेला आहे। आता अक्षयपत्र म्हणून एक खूप मोठा फाउंडेशन आहे, ते इथे गरम ताजा आहार शिजवत आहेत। शेल्टर होममध्ये ते पुरवठा करत आहेत। आणि जर लोक गावात गेले आणि त्यांना तिथे आवश्यकता झाली तिथे पण ते पुरवठा करणार। पिण्याच्या पाणीचा प्रश्न असो, टॉयलेटचा प्रश्न असो, साफसफाईचा प्रश्न असो, सगळ्या काळजी आम्ही घेत आहोत। आता 2-3 मोठे प्रश्न आहे आमच्यासमोर महेशगावशी संबंधित। पहिला आहे की बरेच लोकांना 23 लोक जे आहेत जे पत्राशेडमध्ये राहत होते त्यांचे पूर्ण पत्राशेड वाहून गेलेलं आहे। त्यांच्यासाठी आम्हाला तत्काळ काहीच तर करावे लागेल। त्यावर मी बसतो, CO साहेब बसतो आणि काही मार्ग आम्ही 3-4 दिवसात त्याच्याबद्दल काहीच मार्ग आम्ही काढतो। दुसरा एक जो मोठा प्रश्न आहे की त्यांची मागणी आहे, जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे, की आम्हाला पुनर्वसन आम्हाला पाहिजे। आम्हाला वारंवार हे त्रासमध्ये पडायचे नाही, आम्हाला पुनर्वसन इथून हे शिफ्ट करून टाका। आता त्यासाठी ना आम्हाला एक जमीन पाहावी लागेल। गायरान असो, गावठाण असो, जे पण असो ते जमीन पाहावे लागेल। त्या ठिकाणी बरेच सोयीसुविधा आम्हाला उपलब्ध करून द्यावे लागेल। पुनर्वसनचे सगळे कायदे नियम पाहून आम्हाला तो करावे लागेल। तर मी त्यांना हे सांगितलं आहे की आता 88, जसं मी सांगितलं 88 गाव बाधित झालेले आहेत। सगळे ठिकाणी एकवेळी राहत कार्य संपल्यावर हा जो पुनर्वसन आहे ना, फक्त महेशगावचा विषय नाही आहे, बरेच गावांचा तो प्रश्न आहे। ते ज्या गावामध्ये पुनर्वसनची आवश्यकता आहे त्या गावामध्ये आम्ही ऑक्टोबर शेवटीपासून आम्ही त्यावर काम सुरू करू।
ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. शेतीचं देखील पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र अनेक शेतकऱ्यांच्या थेट जमिनीच वाहून गेल्यात. अनेकांचे संसार अक्षरशः उघड्यावर आलेत. हे प्रातिनिधिक आपण स्वरूप पाहिलं. अनेक महिलांनी आपल्यासमोर घराची व्यथा मांडली. वाकावसारखे असेल, राहुल नगर असेल, की तिथपर्यंत प्रशासन जाऊ शकत नाही कारण रस्ताच तिथं नाही आहे. तर अशा ठिकाणी काय केलं जाणार आहे, कारण अजून तिथले अद्याप पंचनामे झालेले नाहीत. बघा, पंचनामे एक ते घराचे पंचनामे आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरलं आहे त्यांना शासनकडून 10,000 रुपये मिळणार. तर पहिला गोष्ट अशी की आमचे घरांचे पंचनामे संपलेले आहेत. उद्या दुपारीपासून पूर्ण जिल्ह्यामध्ये लोकांचे अकाउंटमध्ये 10,000 रुपये जाणे सुरू होतील. पंचनामे पूर्ण जिल्ह्यामध्ये संपले आहेत, महेशगावमध्ये पण संपलेले आहेत. शेतीचे जे पंचनामे आहेत ते उद्यापासून आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये आता सुरू करणार. त्यामध्ये जे खरीफ फरीफचे आहे ते आम्ही घेणारच आहोत. जर झोपलेला ऊस आहे तो पण आम्ही घेणार, कारण ऊसचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. 2-3 दिवस ते पूर्ण ऊसच्या पीक जर पाण्याच्या खाली राहिलं आहे तो पण त्याचे पण आम्ही पंचनामे करणार. द्राक्ष आणि डाळिंब जे आहे ते द्राक्ष रिसर्च सेंटर आणि डाळिंब रिसर्च सेंटर त्यांच्यासोबत आमची ऑलरेडी चर्चा झाली आहे. ते पण जर पाण्यात जर आहे त्याचे पण आम्ही पंचनामे नुकसानचे आम्ही करणार. शेतीचे जे पंचनामे आहेत ते आम्ही आता उद्यापासून सुरू करतो. ज्या तुमचा प्रश्न होता की जमीन आणि माती जर खडून गेली आहे त्याचे पण आम्ही पंचनामे करणार आणि त्याचे पण जे नुकसान भरपाई तो मिळणार त्यांना. तिसरा जे प्रश्न आहे की बरेच रस्ते वाहून गेलेले आहेत, तो त्यामध्ये थोडा वेळ लागणार, कारण एक तात्पुरती स्वरूपाची जी दुरुस्ती आहे ते ऑलरेडी PWDने काही ठिकाणी सुरू केलेली आहे. त्यामध्ये मुर्मीकरण आणि बेसिक दुरुस्ती आहे. पण जर कायमस्वरूपी आम्हाला त्याला दुरुस्त करायची आहे तर त्यामध्ये एस्टिमेट तयार करावे लागेल, टेक्निकल सँक्शन, त्यानंतर मंत्रालयाकडून शासनकडून पैसे यावे लागेल, त्यानंतरच तो सुरू होईल. आम्ही 1 आठवड्यानंतर त्यांचे एस्टिमेट तयार करण्यासाठी ऑलरेडी कालच PWDच्या सोबत माझी बैठक झालेली आहे. त्यांना मी सांगितलं आहे की एक वेळी तात्पुरती स्वरूपाची दुरुस्ती संपल्यानंतर तुम्ही एस्टिमेट तयार करा कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी, आणि त्यानंतर पुढील जे प्रोसेस आहे त्याप्रमाणे आम्ही करू. जिल्ह्यातली सध्या परिस्थिती कशी आहे? पूर परिस्थिती, कोळेगावचा वगैरे विसर्ग असेल, चांदापुरी, खासापुरी वगैरे असेल, चांदणी धरण, एकंदरीत परिस्थिती काय आणि जिल्ह्यातल्या नागरिकांना काय आव्हान? हे बघा, आता सोलापूर जिल्ह्यामध्ये मला वाटत नाही की एवढा मोठा पूर कधीही आला असेल. आता जे पूर आहे तो विसर्ग खूप कमी झालेला आहे. सीना नदीमध्ये 52,000 क्युसेक्सचा विसर्ग आहे. जसं मी सांगितलं की जेव्हा पूर पीकवर होता तर 2,12,000 क्युसेक्स होता, आता तो 52,000 आहे. आमच्या ज्या सीना नदी आहेत, सीना नदीमध्ये धाराशिव, अहिल्यानगरतून पण पाणी येत आहे. तिथे पण आता ग्रीन आहे, मतलब तिथे पण रिमझिम पाऊस किंवा पाऊस होणार नाही असा फोरकास्ट आहे. सोलापूरमध्ये पण आता पाऊस होण्याची शक्यता कमी आहे, ग्रीन कंडिशन आहे. तर मला वाटते की जे पूर आहे आता परत येणार नाही, कारण सगळ्यांना माहीत आहे की 22 तारीखला पूर आला, त्यानंतर पुन्हा 25ला आला, पुन्हा एक वेळी 28ला पाणी पुन्हा एक वेळी घरात शिरला. तो मला वाटते की आता संपला आहे. आणि आता ऑफकोर्स एवढा मोठा पूर झाल्यानंतर परिस्थिती तर विकटच आहे. तरीसुद्धा जे राहत कार्य आहे, चारा, जेवण, पाणी, साफसफाई, शेल्टर होम उभे करणे, तांदूळ देणे, पंचनामा करून 10,000 रुपये देणे, हे सगळे जे प्रश्न आहेत ते आता खूप वेगाने मार्गी आम्ही लावू शकलो आहोत. तरीसुद्धा जे मोठे जे प्रश्न आहेत, पुनर्वसनच्या, रस्ते दुरुस्ती, मोठे तुमचे ट्रान्सफॉर्मर, जवळपास 1400 ट्रान्सफॉर्मर खराब झालेले आहेत, 400 ट्रान्सफॉर्मर वाहून गेलेले आहेत, त्यांना पुन्हा हे करणे, उभे करणे, त्यामध्ये थोडा वेळ लागणार. पण आता राहत कार्य 1 आठवड्यात संपेल आणि त्यानंतर पुनर्वसनाने जे लॉंग टर्म मोठे प्रश्न आहेत त्यावर आपण काम करणे सुरू करू. आपण जर पाहिलं तर या पुराच्या परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी माणुसकीचं दर्शन घडलं. ज्या पद्धतीने केवडसारख्या गावामध्ये 16 तास शेतकरी होता, त्याला बाहेर काढण्यात देखील ग्रामस्थांचं तेवढंच हेल्प झालेलं आहे. आता काही वेळापूर्वीच वाकावमध्ये 2 महिन्याची मुलगी जी आहे ती पुरामधून बाहेर काढण्याचं काम ग्रामस्थांनी केलं. असे काय ग्रामस्थांशी आपला संवाद वगैरे झालाय का, किंवा त्यांच्या कार्याचं कौतुक वगैरे झालंय का? नाही, नक्की कौतुक झालेलं आहे. आता केवडमध्ये मी आणि तहसीलदार साहेब आम्ही नेहमीच फोनवर टचमध्ये होतो की NDRFची तुकडी मी त्या ठिकाणी पाठवली. त्यांच्याकडून मी अपडेट घेत होतो, कारण ते ग्राउंडवर होते की आता प्रवाह जास्त आहे काय, अंधार आहे, आता काढू शकाल काय तुम्ही. तसेच मोहोडमध्ये मला आठवण आहे एक आष्टे कोडेगाव, तिथे 2 व्यक्ती झाडावर फसले होते. ते रात्री 10 वाजेपासून ते आम्ही प्रयत्न करत होतो. मी, तहसीलदार, NDRF सगळे, NDRF नाही तिकडे मला ते रायगडची तुकडी होती किंवा कोल्हापूरची, सगळे लोक टचमध्ये होते. सकाळी 6:30 वाजता आम्ही दोघांना
बाहेर काढू शकलो. जसं मी सुरुवातीमध्ये सांगितलं होतं की 4521 लोकांना आम्ही पुरातून बाहेर काढलेलं आहे. एकही मृत्यू नाही झाली आहे, पुरामुळे नाही झाली आहे. कोणी ओढामध्ये गेला आणि त्यांची मृत्यू झाली तो वेगळा विषय आहे, पण पुरामुळे कोणाचे मृत्यू झालेली नाही आहे. आणि यामध्ये जे सोलापूरचे नागरिक आहेत, गावकरी आहेत, त्यांचे खूप मोठा योगदान आहे त्यामध्ये. कारण NDRFच्या टीम जे आहे किंवा SDRFच्या जे टीम आहे, प्रत्येक टीममध्ये जर तुम्ही व्हिडिओ पाहिला त्यामध्ये आमचे सोलापूरचे जे गावकरी होते, नागरिक होते, त्यांच्यासोबत होते. पाणीमध्ये जाऊन त्यांना मदत करत होते. त्यांचे राहण्याची, खाण्याची, झोपण्याची सगळी व्यवस्था लोकांनी केली होती. तर खरंच खूप मोठं योगदान झालेलं आहे. आता जे कौतुकचा तुम्ही प्रश्न विचारला तो आता सगळे लोक आता जुजत आहेत. तो एकवेळी तो संपल्यावर जे लोकांनी खूप चांगलं काम केलं आहे, ते अधिकारी असो, कर्मचारी असो किंवा नागरिक असो, त्यांचे सत्कार आम्ही करू. पण आता ती वेळ नाही आहे. जी नक्कीच. आपण जर पाहिलं तर आपण असाल, CO असाल, SP असाल जिल्ह्यातील नागरिकांना अनुभव आहे आपल्या कामाचा. थेट ग्राउंडवर लेवलवर येऊन काम पाहिलं आहे तुमचं त्यांनी. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर पंढरपूरची यात्रा देखील आपण यशस्वी त्या ठिकाणी पार पाडली. आज थेट आपण ग्रामीण भागामध्ये येऊन ग्राउंड लेवलला येऊन समस्या साधताय. एकीकडे प्रशासन देखील त्याच तत्परतेने आपल्या खाली देखील काम करताना पाहायला मिळतंय. एकीकडे काम असं होत असताना काही राजकीय मंडळी आपल्याला फोन करतात, तो व्हिडिओ कॉल जो आहे तो समाज माध्यमावर येतो. नेमका हा काय प्रकार आहे, काय सांगाल? नाही बघा, जिल्हाधिकारी म्हणून जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत नेहमीच आम्ही खूप आदरपूर्वक वागतो आणि ते पण आमच्यासोबत खूप नम्रपणे आणि विनम्रपणे हे करतात. आता पूर परिस्थितीमध्ये सगळे लोक टेन्शनमध्ये असतात, ते पण टेन्शनमध्ये असतात, आम्ही पण टेन्शनमध्ये असतो. आता तुम्ही सांगा की कलेक्टर म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये पूर आला आहे. 6 तालुके पूर्णपणे बुडले आहेत आणि 88 गाव पाण्याच्या खाली आहेत. प्रत्येक ठिकाणी मला वाटते की 21 तारीखला तो सुरू झाला आणि सुरुवातीमध्ये जिल्हाधिकारीला ऑफिसमध्ये बसून, कंट्रोल रूममध्ये बसूनच काम केलं पाहिजे. ते पहिल्या 3-4 दिवसात जर तो फिरायला लागलो ना की इथे जाणे तिथे जाणे, तो काम नाही आहे. तुम्हाला ऑफिसमध्ये बसला पाहिजे. NDRF बोलवा, आर्मी बोलवा. NDRFला कुठे पाठवायचे, आर्मीला कुठे पाठवायचे, कोल्हापूरची टीम कुठे पाठवायचे, बरेच तुम्हाला लोकांना मॅनपॉवर रिसोर्सेस पूल करावे लागते आणि त्यानंतर कोण माणूसला कुठली टीमला कुठे पाठवायचे ही निर्णय घ्यायचे. ते ऑफिसमध्ये बसून आम्ही करतो. त्यानंतर आम्ही फील्डवर निघतो. राहत कार्यामध्ये पण जसं मी सांगितलं की चारा जवळपास प्रत्येक दिवशी आता 100 ते 140 मेट्रिक टन आम्ही गावामध्ये पोहोचू शकतो. तो सिस्टम उभे करण्यासाठी सुरू करण्यासाठी वेळ लागते. 24 तारीखला आर्मीने राहुलनगरतून लोकांना काढलं, 267 लोकांना बाहेर काढला आणि 24 तारीखपासून एकवेळी बचाव कार्य संपला. त्यानंतर चारा कसा आणायचे, कारण ना पूर पहिल्यांदा आला आहे. पूरशी लढण्यासाठी इथे यंत्रणा आमच्याकडे उभे नव्हती. चारा छावणी आम्ही सेटअप करतो दुष्काळामध्ये, पण त्यावेळी वेळ असते की येत आहे दुष्काळ येत आहे, तुमच्याकडे 1-1.5 महिना आहे, तुम्ही चारा छावणी सेटअप करा. इथे आम्हाला 24 ते 48 तासमध्ये तो सुरू करायचा होता, चारा आणायचे होता. 10-12 कलेक्टरशी बोलून कुठे मुरघासचे सप्लायर आहे, PDS ट्रक कुठे आहे, कसा पाठवायचे, लोडिंग कसा होईल. मी एक प्रॅक्टिकल तुम्हाला त्यामध्ये हे सांगतो. हमाल जे PDSचे आमचे हमाल असतात ना, जे मजदूर असतात, त्यांना सवय असते 50 किलो बोरी लोड अनलोड करण्याची, पण जे मुरघासच्या बोरी असते ते 100 किलोच्या आहे. तर तुम्हाला लोडिंग अनलोडिंगमध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम येऊ लागला. बारीक गोष्ट असतात. तरीसुद्धा 26 तारीखपासून जिल्ह्यामध्ये 140 मेट्रिक टन चारा गावामध्ये आम्ही पुरवठा करू शकलो होतो. जेवणच्या प्रश्न, शेल्टर होम 120 शेल्टर होम कालच्या मी आकडे सांगतो, 120 शेल्टर होम पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. 13,858 लोक शेल्टर होममध्ये आहेत. शेल्टर होम काही डिपार्टमेंट नाही आहे माझ्याकडे. शेल्टर होमची काही वेगळी डिपार्टमेंट नाही आहे जे जेवण पोहोचवतात, पाणी पोहोचवतात. त्यावेळी तुम्हाला सगळे फूड पॅकेट बनवून लंच, डिनर, ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचे पाणी, टॉयलेट, साफसफाई सगळे त्यावेळी ते 2-3 दिवसात तुम्हाला करावे लागते. 1 दिवसात 1-2 दिवसात करावे लागते. हे सगळे यंत्रणा आम्ही उभे केलेली आहे. आणि बाकी जिल्हाधिकारीकडे एवढा वेळ नसते की मतलब कोण काय सांगितलं, कोण काय बोलला, कारण काम खूप जास्त आहे आमच्याकडे, है ना. तर त्याप्रमाणेच आहे. कुठे पण पब्लिकमध्ये जाऊन थेट आपल्याला कॉल करणं, त्याचं रेकॉर्डिंग समोर येणं. बघा, त्यांचे पण काम आहे, माझं पण काम आहे. त्यांचे काम करत आहेत, मी माझं काम करत आहे. कुठेतरी प्रशासनाला सांगायची वेळ येते की ह्याच्यात राजकारण करू नका, सर्वसामान्याला वाचवायचं आहे आपल्याला. बघा, आता जसं मी सांगितलं की ही जी वेळ आहे ना, ते लोकांना मदत करण्याची आहे. जसं मी सांगितलं,
तीन दिवस 21, 22, 23 आणि 24 4 दिवस आम्ही फक्त आणि फक्त बचाव कार्यामध्ये होतो. जर मला हे निर्णय घ्यायचे की NDRF कुठे पाठवायचे आणि कोल्हापूरची टीम कुठे पाठवायची, कारण एवढे फोन येत होते ना की इथे नदीने वेढा मारला आहे, इथे नदीने वेढा घातला आहे, इथे 800 लोक फसले आहेत, इथे 20 लोक फसले आहेत, इथे 15 लोक फसले आहेत, एक माणूस झाडावर फसला आहे. त्यावेळी तुम्हाला फक्त बचाव कार्यामध्ये आम्ही व्यस्त होतो. त्यावेळी सगळे लोकांना जेवण पुरवठा करणे शक्य नव्हता, तरीसुद्धा आम्ही केलं आहे. आता शेल्टर होममध्ये गेल्या 3 दिवसापासून 13,858 लोक आहेत ना जवळपास, आणि प्रत्येकला लंच आणि डिनर आम्ही देत आहोत. अक्षयपत्रा फाउंडेशनला ते सगळे कार्यक्रममध्ये आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला. माढामध्ये ते लोक 5,000 लोकांना गावात ते जाऊन गरम ताजा आहार देत आहेत. उद्या सोलापूर शहरमध्ये ते लोक पुन्हा एक सुरू करणार आणि 10,000 लोक उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि अक्कलकोट, त्यामध्ये जे लोक गावात आहे, शेल्टर रूम नाही, शेल्टर रूममध्ये आम्ही देतच आहोत. गावात जे आहेत आणि ज्यांना जेवण पाहिजे असे 10,000 लोकांना संध्याकाळ लंच आणि डिनर अक्षयपात्र उद्यापासून सुरू करणार. हे सगळे करायला वेळ लागते. आता पाकणीमध्ये 3,000 पॅकेट देणे शक्य नव्हता, कारण त्यावेळी जिल्ह्यामध्ये जवळपास 75,000 ते 80,000 लोक बाधित होते. 80,000 फूड पॅकेट आम्ही देऊ शकतो काय, कारण त्यावेळी आम्ही आर्मीला आता 24 तारीखला आर्मीने रेस्क्यू केला होता सुलतानपूरतून. अशी परिस्थिती आहे. 2 दिवसात तुम्ही हे सिस्टम उभे नाही करू शकतो. आता आम्ही केलं आहे. 27-28 तो आमची परिस्थिती आली की आम्ही सगळ्याला जेवण पुरवठा करू शकतो. आम्ही मला वाटतं की 600-700 पॅकेट पाकणीमध्ये देत होतो है ना. आता जे रिमेनिंग जे शिल्लक आहे ना, ते बाकी सगळे लोकांनी जर मिळून केला तर त्यामध्ये मदत होईल, हेच माझं म्हणणं होतं. ज्योती वाघमारे असतील किंवा इतर लोकप्रतिनिधींना आपलं काय सांगणं असेल की म्हणजे प्रशासनातलं खरंच काम कळत नाही. प्रशासनाचं सगळे लोक, ते प्रशासन असेल किंवा ते लोकप्रतिनिधी असेल किंवा सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक असेल, सगळे लोकांनी मिळून आता काम केलेले आहे. त्याबद्दल कुठल्याही दुमत नाही. ते सर्वसामान्य नागरिक असतील त्यांनी पण काम केलेले आहेत, लोकप्रतिनिधींनी पण काम केलेलं आहे. जे माननीय आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, सगळे लोकांनी काम केलेले आहेत. आणि प्रशासनमध्ये तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तहसीलदार, BDO, पोलीस यंत्रणा, सगळे लोक, कलेक्टर, COSP, सगळे लोकांनी अहोरात्र काम केलं आहे. म्हणून आम्ही आता अशी पातळीवर आलेले, आम्ही असा एक स्टेजवर आलेलो आहे की आता धोका नाही आहे, चारा पोहोचला आहे, खाना जात आहे, पिण्याच्या पाणीचा प्रश्न सुटेल, सफाई उद्यापासून सुरू होईल, 10,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये उद्यापासून सुरू होणार. त्यानंतर आम्ही हे सगळे जे वीज पडलं आहे, ट्रान्सफॉर्मर आणि हे पडलं आहे, तो पण आम्ही उभे करू, रस्ते आम्ही दुरुस्त करू है ना. पुनर्वसनच्या प्रश्नावर आम्ही जाऊ. तर सगळे लोकांनी मिळून काम केलेलं आहे. ही होते सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ज्या पद्धतीने आवाहन करताना पाहायला मिळतात की पूरबाधितांना माणुसकीचं दर्शन असेल किंवा मदतीचा हात देण्याचं काम लोकप्रतिनिधीबरोबरच प्रशासनातल्या सर्वच अधिकाऱ्यांनी काम केलं आहे. आणि याच्या पुढच्या काळामध्ये देखील आता तेच आम्हाला काम करायचं आहे. आणि 4,521 नागरिकांना जिल्ह्यातल्या जीव वाचवण्याचं काम जे आहे ते प्रशासन असेल NDRFच्या पथकानं केलं आहे. आणि कुठंतर ही जिल्ह्यातली पूरस्थिती जी आहे ती ओसरत चालली आहे. कोणत्याही प्रकारचा धोका जो आहे तो जिल्हावासियांना राहिला नसल्याची प्रतिक्रिया जी आहे ती TV9शी बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ज्या पद्धतीनं ते ग्राउंड लेवलला येऊन जे आहे ते या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतात. माझे सहकारी कॅमेरा पर्सन नागनाथ शिंदेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, चिसगाव, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.